हाय, तर आज आम्ही चाललो होतो गावी. माझ्या मामाच्या तर सानू, आत्ती जरा, मम्मी, मी आणि शौनक आमचा रडत होता. कारण की त्याला पण आमच्याबरोबर यायचं होतं, पण आम्ही त्याला काय घेतलं नाही. डायरेक्ट तो बघा रिक्षामध्ये जायला बसतोय, पण आम्ही काय त्याला रिक्षामध्ये घेतलं नाही. तर चढतोय म्हणा, आम्ही त्याला उतरवलं. तर मम्मी पप्पाने त्याला पैसे दिले, थंडा दिला, तरी पण तो बोलतो नाही मला हे काय नको, मला तुमच्याबरोबर घेऊन जा. काकी बोलते चल घरी, लोक उद्या येतील. कारण की मी आत्ती तर सानू आम्ही रिक्षामध्ये बसल्यामुळे त्याला वाटलं की त्याला घेऊनच जाणार नव्हतं म्हणून तो खूप रडला, खूपच रडला. नंतर आम्ही फायनली पोचलो बस स्टॉपवर. तिथे आमची बस येणार होती तिथे. आणि ही मॅडम बघा, माझे पप्पा, माझी मम्मी आणि मी बसची वाट बघते, कारण की बस थोडा उशिरा होत्या. तर फायनली बस आली. मम्मी, आत्या, पप्पा पुढे बसलेले, मी आणि सानू मागे बसलेले. आणि आम्ही बसमध्ये खूप एन्जॉय केले, खूप रील बनवले. तर आम्ही रात्री 12 वाजता माणगावला गेलो. पोचलो फायनली माणगावला. तर भूक लागलेली म्हणून माझे पप्पांना बोलले काहीतरी बघा. पप्पांनी 12 वाजता सँडविच बघितलं. एक सँडविचचं दुकान चालू होतं. बोलले ठीक आहे आपण सँडविच खाऊ. आणि खूप भूक लागली म्हणून आम्ही सँडविच घेतलं. फायनली आम्ही घरी पोचलो. माझी मामी बघा, आणि माझ्या मामाचा मोठा मुलगा पारस, आणि माझी मामी आणि माझ्या मामीचं घर खूप मोठं आहे आणि खूप छान आहे. आणि ही मी, कारण की आम्ही खूप दमलेलो सानू आणि मी. आणि हे घर तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवेल. 2 घर आहे आमचे, ते पण तुम्हाला मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवेल. आणि पारसने आणि मानसने माझ्या पप्पांचा बड्डे होता म्हणून त्यांनी दुपारीच केक आणून ठेवलेला, पण आम्हीच लेट आलो, 12 वाजता आलो. नंतर फायनली आम्ही आमच्या पप्पांचा केक कापला, खरं की भूक पण लागलेली आहे आम्हाला. आणि आमची सगळी फॅमिली, माझे मामा, 2 मामी इथून. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब.